नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत अदिती नवगिरे. ते आपल्याला आर्किटेक्ट होण्यासाठीच्या आणि त्या क्षेत्रातल्या करिअरविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्या स्वतः लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून काम करतात आणि त्यांचं स्वतःच्या प्रोजेक्ट्सवर त्या काम करतात. अभिनव महाविद्यालयातनं त्यांनी या क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण केलं. सगळ्यात पहिला प्रश्न, 10वी नंतर आर्किटेक्ट होण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कुठला ग्रुप ठेवणं महत्त्वाचं आहे आणि कुठले विषय असणं महत्त्वाचं आहे? पूर्वी जेव्हा मी आर्किटेक्ट झाले तेव्हा सायन्स साईड कंपल्सरी होती आणि त्यातही PCM ग्रुप ठेवावा लागायचा आणि त्यावेळेस इंग्लिश पण त्याच्यात धरलं जायचं, म्हणजे EPCM असा ग्रुप असायचा. पण आता गेल्या 4-5 वर्षांपूर्वी त्यांनी ह्यात थोडीशी शिथिलता आणली असं आपण म्हणू, की मुळात आर्किटेक्चर हा कोर्स असं म्हणलं जातं की आर्ट प्लस टेक्नॉलॉजी असा मिळून तयार झालेला आहे. म्हणजे त्यासाठी तुमच्या इमॅजिनेशनची, क्रिएटिव्हिटीचीही तेवढीच आवश्यकता असते, पण त्याला टेक्नॉलॉजीची साथ पाहिजे. तर त्यामुळे आता सायन्स साईड त्यांनी कंपल्सरी न ठेवता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आर्किटेक्चर ही साईड खुली केली आहे. फक्त त्यात मॅथ्स असणं आवश्यक असतं. मॅथ्सचा ग्रुप तुम्हाला 12वीला ठेवावा लागतो आणि 12वीच्या मार्कांवरच फक्त ॲडमिशन होते असं नाही, तर आमच्यापासूनच एंट्रन्स एक्झाम आहेच आर्किटेक्चरच्या कॉलेजेसमध्ये. कारण तसं बघायला गेलं तर आर्किटेक्चर हा कोर्स फार वेगळ्या तऱ्हेने पुढेही कंडक्ट केला जातो 5 वर्ष आणि त्यात एकूण आपण 12वीपर्यंत ज्या प्रकाराने अभ्यास करत असतो की जरी तुम्ही कॉमर्स घेतलं किंवा आर्ट्स घेतलं किंवा सायन्स, तरीसुद्धा जे चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी असतात त्यांची अभ्यास करायची पद्धत साधारणपणे एकच असते. म्हणजे आपण थिअरीवर खूप भर देतो, लिखाणावर खूप भर देतो, पण बरोबर ह्या उलट असं नाही, पण ह्याहून खूप वेगळं असं एकूण वेगळा अभ्यासक्रम आर्किटेक्चरचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी तिन्ही साईड्सना हा खुला केला आहे. म्हणजे मुळात आर्किटेक्चर ही मानसिकताच असावी लागते असं आपण म्हणायला हरकत नाही. अर्थात ह्याची सगळ्यांना पहिल्यापासून स्वतःची ही ओळख असू शकत नाही. जेव्हा तुम्ही आर्किटेक्चरला ॲडमिशन घ्याल ते जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल तशी आर्किटेक्चरमध्ये मॅच्युरिटी येत जाईल असं आपण म्हणू शकतो. तुम्ही आता एंट्रन्स टेस्टविषयी सांगितलं, तर या एंट्रन्स टेस्टविषयी थोडं विस्ताराने सांगणार का? आता परत मी माझ्या वेळची हे सांगते, म्हणजे कशी पुढे पुढे बदल होत गेले. की आमच्या वेळे कॉलेजेस फार कमी होती. म्हणजे पुण्यात एकच कॉलेज, मुंबईला 2-3 कॉलेजेस होती. तर त्यामुळे तेव्हा प्रत्येक कॉलेज आपापली परीक्षा वेगळं घ्यायचं. पण आता मात्र जशी इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसची संख्या वाढली आहे तशीच आर्किटेक्चरच्या कॉलेजेसची पण संख्या वाढली आहे आणि त्यामुळे आता सेंट्रलाइज्ड एक्झाम एक घेतली जाते. त्यात नाटा म्हणून एक आहे. तर नाटा ही जनरली प्रायव्हेट कॉलेजेससाठी आहे प्रवेश परीक्षा आणि CET आर्किटेक्चरसाठी वेगळी असते. ती जी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा ज्यांना गव्हर्मेंटची ग्रँट आहे असं आपण म्हणू, त्या कॉलेजेससाठी CET घेतली जाते आणि त्या दोन्हीचं मूल्यमापन थोडं वेगळ्या प्रकाराने केलं जातं. म्हणजे CETमध्ये एकूण जनरल नॉलेजवर बरेच प्रश्न असतात आणि शिवाय ड्रॉइंग रिलेटेड पण प्रश्न असतात. नाटामध्ये बराचसा भर हा ड्रॉइंग किंवा तुमची 3 डायमेन्शनलची काय तुम्हाला समज आहे किंवा तुमची ड्रॉइंग स्किल्स कशी आहेत किंवा एकूण तुम्ही एखादा विषय दिला तर त्याबद्दल इतरही विचार करून ते कंपोजिशन कसं करता. म्हणजे ड्रॉइंग म्हणजे जी आपण एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएटला ड्रॉइंग करतो ते नाही. पण आता अगदी मी छोटंसं एक उदाहरण देते की नाटाच्या पेपरमध्ये असा प्रश्न असतो की एखाद्या बाईची पर्स आहे आणि त्या पर्समध्ये एक छोटी मुंगी गेली, तर आणि ती एकदम तळाशी आहे त्या पर्सच्या, तर ती मुंगी जेव्हा वर बघेल आणि मग तिला त्या बाईची पर्स कशी दिसेल, तर ह्या प्रकाराने तुम्ही त्याचं चित्रण करा आणि त्या प्रकाराने तुम्ही तुमचं कंपोजिशन करा. तर हे अशा प्रकारचे सगळे प्रश्न असतात. त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन त्या मुलांना असायला पाहिजे, जे आर्किटेक्चरमध्ये अर्थातच अपेक्षित आहे. आणि प्रत्येक 10 मुलांसाठी वेगळी प्रश्नपत्रिका असते. म्हणजे एका वेळेस फक्त 10 मुलं
परीक्षेला बसतात आणि त्या 10 मुलांना चे प्रश्न हे ड्रॉइंगचे आणि पुढच्या 10 मुलांचा ग्रुप असे वेगवेगळे प्रत्येक 10 मुलांसाठी प्रश्नपत्रिका वेगळी असते. त्यामुळे असं होत नाही की आधीच्या मुलाला जे प्रश्न आलेत मग त्याची मी काहीतरी तयारी करून विचार करून जाईन आणि माझा पेपर सोडीन, असं होत नाही. आपल्याला गेल्यानंतर पेपर आपल्याला अगदी आयत्या वेळेचा पेपर असतो. नाटाला 12वीचे मार्क निम्मे आणि एंट्रन्स एक्झामचे मार्क निम्मे असं धरलं जातं. म्हणजे जर 100 गुण धरले तर 12वीचे जे तुमचे गुण असतात त्याचं प्रपोर्शन 50 पैकी आणि नाटाचं प्रपोर्शन 50 पैकी असं समज. तर असे निम्मे निम्मे धरून मग लिस्ट लावली जाते आणि मग बाकीची ॲडमिशन प्रोसिजर इंजिनिअरिंगसारखीच आहे. या क्षेत्रासाठी ड्रॉइंग येणं महत्त्वाचं आहे. तर अशाबद्दल तुम्ही बोललात आत्ता. तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ज्या परीक्षा असतात तर त्या परीक्षा देण्याचा ह्याला कितपत उपयोग होतो आणि त्या द्याव्यात का? दोन्ही ड्रॉइंगच्या परीक्षा देणं कंपल्सरी नाही आहे सच, पण दिलेल्या केव्हाही प्रेफरन्स त्यांना दिला जातो आणि माझ्या दृष्टीने ह्या द्याव्यात. कारण साधारण इंटरमिजिएटमध्ये आपण बऱ्याच प्रपोर्शन्सचा किंवा लाईव्ह ऑब्जेक्ट्सचा आपण ड्रॉइंग करतो. तर त्याची साधारण मग आपल्याला कल्पना असते की प्रपोर्शन्स काय असतील. म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की काय प्रकारचे प्रश्न येतात तर त्यात प्रपोर्शन्सवर खूप भर असतो. म्हणजे आता ती छोटीशी मुंगी आहे तर तिच्या दृष्टीने पर्स हेच केवढं मोठं जग आहे. तर त्या मुंगीच्या दृष्टीने सगळी तुम्ही ऑब्जेक्ट्स कशी काढाल आणि मग जवळचं ऑब्जेक्ट कुठलं असेल, लांबचं ऑब्जेक्ट कुठलं असेल किंवा एखादं लपलेलं असेल ते कसं असेल. तर त्यामुळे प्रपोर्शन्सचा विचार करणं फार यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की ड्रॉइंगची परीक्षा जरूर द्यावी. आणि जसं आपण आधी म्हटलं की आर्ट आहेच आर्किटेक्चरमध्ये, त्यामुळे ड्रॉइंग तुम्हाला म्हणजे काहीतरी पाया तुमचा थोडासा ड्रॉइंगवर आधारित असेल तर केव्हाही चांगलं. त्या दृष्टीने आपण विचार वेगळे करत असतात नेहमी आर्टिस्ट लोक. हे तुम्ही बघितलं तर सायन्स फील्डमधले किंवा आता टेक्निकल जे लोक असतात त्यांच्यापेक्षा आर्टिस्ट लोक हे विचार वेगळे करतात बऱ्याच अंशी. तर त्यामुळे या दोन्हीचा मिलाप आर्किटेक्टमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं ड्रॉइंगच्या परीक्षा जरूर द्याव्यात. 12वी नंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असं या कोर्सचं कालावधी किती आहे? 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे हा. त्या मनाने बघितलं तर लेंदी आहे खूप. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्या पुढे 2 वर्ष करावं लागतं. पुण्यात पूर्वी पोस्ट ग्रॅज्युएशनची सोय नव्हती. फक्त मुंबई, दिल्ली, अहमदाबाद या 3च ठिकाणी होती आणि IITच्या 2 कॉलेजेसमध्ये म्हणजे खरगपूर आणि पवई अशा 2 ठिकाणी होती. पण आता आर्किटेक्चर कॉलेजेसची संख्या इतकी वाढली आहे की आता बाकी पुण्यातल्या सुद्धा 2 कॉलेजेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची सोय आहे. किंवा आता जे YCMOU म्हणतो म्हणजे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी जी आहे तर त्यांच्या थ्रू पण काही मास्टर्सचे कोर्सेस कंडक्ट केले जातात. साधारण आर्किटेक्चर कोर्स कसा असतो ते मी सांगते की ह्यात ड्रॉइंग वर्क म्हणजे जे आपण ड्रॉइंग म्हणजे आर्ट्सची लोक ड्रॉइंग करतात तसं नाही, पण प्रत्यक्षात ज्या प्रकाराने बिल्डिंग्स बांधल्या जातात किंवा त्याबद्दलचं सगळं. पण त्यात अनेक गोष्टी येतात की विटांचं बांधकाम कसं असेल किंवा इलेक्ट्रिफिकेशन त्याचं कसं करतात किंवा पाया कसे भरले जातात त्याचे डिटेल्स काय असतात. हे सगळेच विषय आर्किटेक्चरमध्ये शिकवतात. त्यामुळे आर्किटेक्चरच्या ह्या सगळ्या कोर्समधले वेगवेगळे स्पेशलायझेशन्स कुठले आहेत, त्याचे कुठले विषय असतात? मुळात आर्किटेक्चर म्हटलं तर खूप होलसम असा विचार प्रत्येक आर्किटेक्टला करावा लागतो. खरं म्हणजे आताच्या युगात असा विचार करणारे फार कमी जण आहेत. म्हणजे जर आपण असा विचार केला की जगाचा जो कर्ता आहे म्हणजे ज्याला आपण विश्वकर्मा म्हणतो तो स्वतः आर्किटेक्टच असला पाहिजे असं आम्ही मानतो. त्यामुळे आर्किटेक्टची एवढी महत्त्वाची भूमिका आहे खरं म्हणजे. पण आता त्याच्याकडे फार मेकॅनिकली बघितलं जातं असं मला वाटतं. तर त्यामुळे आर्किटेक्चरमध्ये फार बेसिक म्हणजे काय म्हणू आपण की एकूण आपल्या प्रगतीसाठी आवश्यक
किंवा शहराच्या तेवढ्या तुमच्या रिजनच्या दृष्टीने जे आवश्यक आहेत असे कोर्सेस जास्त आहेत. म्हणजे लँडस्केप डिझाईनमध्ये आपण मास्टर्स करू शकतो. लँडस्केपमध्ये मग आपण पूर्ण रिजनचा विचार करून मग तुमच्या इथले डोंगर, दर्या, आणखीन काय नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा सगळ्याचा विचार करून तुम्ही डिझाईन करणं अपेक्षित आहे. त्यामुळे लँडस्केप आर्किटेक्ट हा होलसम विचार करायला फार महत्त्वाचा आहे. नंतर मग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पण मास्टर्स केलं जातं. टाउन प्लॅनिंगमध्ये मास्टर्सचा कोर्स आहे. नंतर आणखीन पण एक दोन मला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असा एक मास्टर्समध्ये आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे कंडक्ट केले जातात. पुण्यात कमिन्स कॉलेजमध्ये आणि सिंहगड कॉलेजमध्ये आहे. पुण्यात आता एकूण आर्किटेक्चरची 5 ते 6 कॉलेजेस आहेत. म्हणजे आमचं जुनं अगदी जे BKPS म्हणजे भारतीय कला प्रसारणी सभेचं, म्हणजे ज्याला अभिनव महाविद्यालय आपण म्हणतो, ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आणि बाकीची जी आहेत ती सगळी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यात सिंहगड इन्स्टिट्यूटचं आहे. नंतर विवेकानंद इन्स्टिट्यूट म्हणून त्यांचं एक आहे. नंतर DY पाटीलचं एक आहे आणि कमिन्स कॉलेज आहे. अशी सगळी मिळून 5 कॉलेजेस पुण्यात आहेत. इंटेरियर डिझायनिंग हा आर्किटेक्चरचाच भाग आहे का तो वेगळा भाग आहे पूर्ण? ॲक्च्युली आर्किटेक्चरच्या आमच्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये इंटिरियर हा एक आम्हाला विषय असतो, एक सेमिस्टर म्हणजे 6 महिन्यांसाठी. पण इंटिरियर डिझायनिंग हा वेगळा विषय म्हणून सुद्धा आता अभ्यासला जातो. म्हणजे आता त्याचे वेगळे डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा त्याचं आर्किटेक्चरमध्येच एक वेगळी स्ट्रीम त्यांनी सुरू केली आहे की BAr इंटिरियर अशी त्याला डिग्री मिळते. तर मला असं वाटतं की इंटिरियरचाही आवाका बराच मोठा आहे आणि आतल्या जागेचा आपण कसा उपयोग करू शकतो हे पूर्णपणे इंटिरियरवर अवलंबून असतं हल्लीच्या दिवसात. त्यामुळे इंटिरियरचा वेगळा कोर्स चालू केला आहे. जो डिप्लोमा कोर्स आहे तो 2 वर्षाचा आहे आणि त्याच्यासाठी 10वी नंतरची पण त्यांची म्हणजे 10वी नंतर पण मुलं ती करू शकतात. त्या कॉलेजेसच्या ॲडमिशन्स अर्थात त्यांच्या इंडिपेंडेंटली चालतात. त्याचा आणि तसा आर्किटेक्चरच्या ॲडमिशन्सचा काही फरक नाही, संबंध नाही. पण मला असं वाटतं स्वतःला की इंटिरियर डिझायनिंगचा वेगळा डिप्लोमा कोर्स करण्यापेक्षा आर्किटेक्ट होऊन तुम्ही इंटिरियर करणं केव्हाही जास्त चांगलं. आर्किटेक्ट झाल्यानंतर आपण व्यवसायाव्यतिरिक्त अजून काय काय प्रकारचं काम करू शकतो आणि परदेशात सुद्धा आपल्याला या क्षेत्रातलं काम करायची संधी मिळते का? आर्किटेक्ट म्हणून तुम्ही नोकरीही करू शकता आणि स्वतःचा व्यवसायही करू शकता. गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्समध्ये म्हणजे आता आपली कॉर्पोरेशन्स आहेत किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं आपल्या प्रत्येक शहराचं, त्याच्यामध्ये किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटमध्ये सुद्धा काही आर्किटेक्ट्सना पोस्ट असते. PWDमध्ये आर्किटेक्ट्सना पोस्ट असते. तर अशा सर्व ठिकाणी गव्हर्मेंट जॉब्स आपण करू शकतो गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्समध्ये. शिवाय प्रायव्हेट जी काही आर्किटेक्टची ऑफिसेस आहेत तिथे तुम्ही पासआउट झाल्यानंतर लगेच फ्रेशर म्हणून जॉईन होऊ शकता. आता कॉलेजेससुद्धा इतक्या ठिकाणी निघाली आहेत आणि अजूनही नवीन निघतात. म्हणजे साधारण एक 4-5 वर्षांनी कुठेतरी नवीन कॉलेज निघत असतं आर्किटेक्चरचं. त्यामुळे तिथेही तुम्ही ॲज अ प्रोफेसर जॉईन होऊ शकता. पण तिथे जॉईन होण्यासाठी आता मास्टर्स कंपल्सरी आहे. म्हणजे जसं बाकी ठिकाणी सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्ही ME लागता तसं इथे सुद्धा मास्टर्स कंपल्सरी आहे. आणि जर तुम्हाला प्रोफेसर ची पोस्ट हवी असेल तर मग PhD ही करावं लागतं. आणि स्वतःचा व्यवसाय तर तुम्ही निश्चितच करू शकता. म्हणजे अर्थात हा स्वतःचा व्यवसाय हा पूर्णपणे स्वतःच्या ओळखींवर किंवा तुमचा पहिला प्रोजेक्ट बघून दुसऱ्यांनी तुमच्याकडे यावं म्हणजे हे पूर्ण पब्लिक रिलेशन्सवर हा व्यवसाय खरा अवलंबून आहे. म्हणजे अगदी एक आपला प्रोजेक्ट चांगला झाला तरी तोच प्रोजेक्ट बघून तुम्हाला लगेच 10 प्रोजेक्ट्स मिळतील असं नाही. आणि जेव्हा तुम्ही आर्किटेक्ट म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला अनेक एजन्सीजना हाताळावं लागतं. म्हणजे त्यात मग इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर येतो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर येतो, प्लंबर,
नंतर आर्किटेक्टला स्वतः प्लॅन करून म्हणजे डिझाईन करून ती बिल्डिंग असेल समज तर तुम्हाला जी आपली म्युन्सिपल अथॉरिटी आहे त्यांच्याकडून सँक्शन करून घ्यावं लागतं. त्याच्यावर आर्किटेक्टची सही लागते, शिक्का आणि सही. तर हे सगळं कामही आर्किटेक्टलाच करावं लागतं. त्यामुळे PMC म्हणजे आता आपल्या इथल्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधल्या सगळ्या इंजिनियर्सशी त्यांच्याशी रॅपो ठेवून फॉलोअप करून ते प्रकरण सँक्शन करून घेणं ही पण एक मोठी प्रोसिजर असते. त्यामुळे कम्पेअर्ड टू अदर्स म्हणजे जर तुम्ही एखाद्या डॉक्टरचं उदाहरण घेतलं तर डॉक्टरनी जर स्वतः व्यवसाय सुरू केला तर तो त्याचा इंडिपेंडंट व्यवसाय असतो. म्हणजे तो त्यात फक्त स्वतःच इन्व्हॉल्ड असतो. म्हणजे आता एखादा डेंटिस्ट असेल तर त्याच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन पेशंट येतो आणि तो डॉक्टर स्वतः त्याच्यावर ट्रीटमेंट करतो, औषधं लिहून देतो आणि तिथे त्या डॉक्टरचा रोल संपतो किंवा त्याला आणखीन कोणाला त्याच्या हँडल करावं लागत नाही. फक्त पेशंट आणि डॉक्टर असे दोघंच जण इन्व्हॉल्ड आहेत. पण आर्किटेक्ट्सला मात्र काम सुरू झाल्यानंतर साधारण एक 8-10 एजन्सीजना तरी हँडल करावं लागतं आणि आर्किटेक्ट कायम लिडिंग रोलमध्ये असतो. म्हणजे कुठल्याही एजन्सीनी काम बरोबर केलं नाही किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर आर्किटेक्टला जबाबदार धरलं जातं. आर्किटेक्टच्या सहीशिवाय त्यांची बिलही पास होत नाहीत. म्हणजे जिथे तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम करता तिथे आता समज एखाद्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं म्हणजे जो बांधकाम करतो त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल पास करायचं आहे तर ते बिल आर्किटेक्टकडे येतं आधी. मग आर्किटेक्टनी साईटवर जाऊन सगळी मेजरमेंट्स घेऊन ते चेक करावं लागतं आणि मग रेटसुद्धा आर्किटेक्टच ठरवतो. म्हणजे काम सुरू व्हायच्या आधी आर्किटेक्टचीच जबाबदारी असते की तो सगळं बिल ऑफ क्वांटिटीज म्हणजे तुम्ही टेंडर हा शब्द ऐकला असेल समज तर प्रत्येक आयटमला रेट किती आणि त्याची क्वांटिटी म्हणजे एकूण बिल्डिंगमध्ये वीट बांधकाम किती आहे हे हा आर्किटेक्ट मोजतो. कारण त्याच्याकडे ड्रॉइंग असतं त्याचं तयार आणि मग त्या ड्रॉइंगवरून ती क्वांटिटी मोजून त्याचा रेट ठरवून म्हणजे मार्केटमध्ये त्याचा रेट काय आहे आणि गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्या कॉर्पोरेशननी त्याचा रेट किती ठरवला आहे ह्याची कंपॅरिझन करून आर्किटेक्ट त्याचा एक रेट ठरवतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे रेट फायनल केलेले असतात आर्किटेक्टनी आणि मग प्रत्येक बिलही आर्किटेक्टच फायनल करतो. त्यामुळे या सगळ्या प्रोसिजरमध्ये आर्किटेक्ट जबाबदार असतो. त्यामुळे म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिली 3-4 वर्ष तर हे सगळं शिकण्यातच जातात मला असं वाटतं आणि जरा आपण ठेच काढतो तेव्हा मग आपण जास्त चांगलं शिकत जातो. परदेशात पण आपल्याला संधी मिळतात का? त्या कशा प्रकारच्या असतात? परदेशातही संधी आहेतच निश्चित. पोस्ट ग्रॅज्युएशनला आपल्या इथल्या मुलांना निश्चित जाऊ शकतात. फक्त एक आहे की तिथे परीक्षा देऊन तिथला लायसन्स काही ठिकाणी असं आहे की त्यांच्या म्युन्सिपल अथॉरिटीची परीक्षा असते एक समज किंवा त्यांचे काही क्रायटेरिया असतात ते जर आपण पूर्ण केले तरच तिथे काम करण्याचा लायसन्स मिळू शकतो. ऑर अदरवाईज तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करू शकता. जोपर्यंत तुमच्याकडे लायसन्स नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तिथल्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसेसमध्ये तुम्ही काम करू शकत नाही आणि स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तिथला लायसन्स मिळवणं क्रमप्राप्त आहे. आर्किटेक्ट होण्यासाठी कम्प्युटर्सची कुठली वेगवेगळी सॉफ्टवेअर यायला पाहिजेत आणि ती शिकली गेली पाहिजेत? जसं मी आधी सांगितलं की आता मुलांना कॉलेजमध्येच कम्प्युटर वापरण्याची सक्ती म्हणजे आहे. इट इज रिक्वायर्ड फॉर देम. त्यामुळे ऑटोकॅड हे सगळ्यात बेसिक सॉफ्टवेअर जे ड्रॉइंग बेस्ड सॉफ्टवेअर आहे ते तर आर्किटेक्ट्सना कायमच लागतं कारण ड्रॉइंग ऑटोकॅडशिवाय बनवलीच जाऊ शकत नाही. ती मुलं हल्ली जनरली फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये शिकतात कारण थर्ड इयरपासून त्यांना कम्प्युटरवर काम करावं लागतं. त्याबरोबरीने स्केचअप पण आहे की ज्यात ते काही छोटे छोटे भाग हे 3Dमध्ये उभे करू शकतात. त्यामुळे तेही आर्किटेक्चरची बरीचशी मुलं म्हणजे विद्यार्थी दशेतच हे स्केचअप पण करतात. त्यांची प्रेझेंटेशन स्केचअपमध्ये असतात किंवा त्यांच्या कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठीही ते टीचर्सना स्केचअपमध्ये काम दाखवू शकतात. आणि शिवाय प्रेझेंटेशनसाठी फोटोशॉप किंवा ही जी बाकीची प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर्स आहेत ती येणंही आवश्यक आहे कारण आर्किटेक्चरच्या कोर्समध्ये बऱ्याच प्रमाणात ग्रुप प्रेझेंटेशन किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशनवर
पहिली असेसमेंट ही प्रेझेंटेशनवर असते, त्यामुळे तेव्हाही आपण एक प्रेझेंटेशन द्यावं लागतं. आणि पुढेही जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरता तेव्हासुद्धा जर तुम्ही एखादा क्लायंटसमोर जाणार असाल तर आता बऱ्याच ठिकाणी सॉफ्ट कॉपी प्रेझेंट करायची सोय असते. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रेझेंटेशन तुमचं इफेक्टिव्ह करू शकाल तेवढं अर्थातच तुमच्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे या सर्व सॉफ्टवेअर्सची गरज आहेच आर्किटेक्टसाठी. भारतात सुद्धा आर्किटेक्ट म्हणून काम करताना अशा प्रकारचं काही लायसन्स वगैरे घ्यावं लागतं का? ती प्रोसिजर काय असते? आर्किटेक्चर हा प्रोफेशनल कोर्स आहे, त्यामुळे त्याचं लायसन्स मिळवणं म्हणजे तुम्हाला काम करण्याची परवानगी कुठल्या एका विशिष्ट अथॉरिटीकडून घ्यावी लागते. जसा डॉक्टर्सना लायसन्स लागतो, वकिलांना लायसन्स लागतो, तसंच आर्किटेक्ट्सनाही लायसन्स लागतो आणि त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यात दिल्लीमध्ये ऑल इंडियन आर्किटेक्ट्स असोसिएशन आहे, तिथे अप्लाय करावं लागतं. आता त्यांची नेटवर साईट आहे, त्यामुळे ती आपण जर ॲक्सेस केली तर त्यांचा फॉर्म वगैरे आपल्याला मिळतो आणि त्याच्यासाठी आपलं पासिंग सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीचं आणि डिग्री सर्टिफिकेट असं दोन्ही लागतं. आणि ते झाल्यानंतर मग त्यांच्या काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून आपण लायसन्स घेऊ शकतो. आणि तो लायसन्स मिळाल्याशिवाय आपण आपली सही कुठेही चालत नाही परवानगीसाठी. म्हणजे आता एखाद्या बिल्डिंगसाठी परवानगी घ्यायची आपल्या कॉर्पोरेशनकडून, तर त्याच्यावर जी आर्किटेक्टची सही शिक्का असतो त्याच्याखाली एक तुम्ही बघितलं तर एक छोटासा नंबर असतो, तो आमचा लायसन्स नंबर असतो, तो तिथे असावाच लागतो. त्याच्याशिवाय तुमची सही चालणार नाही. एक चांगला आर्किटेक्ट होण्यासाठी काय प्रकारचे गुण आणि कौशल्य असावीत असं तुम्हाला वाटतं? आणि भविष्यात या क्षेत्रातल्या संधी कशा आहेत असं तुमचं मत आहे? भविष्यात संधी निश्चितच आहेत चांगल्या. फक्त माझं असं मत आहे की आत्तापर्यंत एकटा आर्किटेक्ट काम करू शकायचा, स्वतःचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकायचा. पण आता ग्लोबलायझेशनचा परिणाम जसा बाकीच्या व्यवसायांवर झाला आहे तसाच आर्किटेक्चरच्या व्यवसायावर पण झाला आहे की आता ग्रुपमध्ये काम करणं जास्त सोपं किंवा नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याच्या दृष्टीने सोपं आहे असं मला वाटतं. म्हणजे जर तुम्ही मोठ्या व्यवसायाचा विचार करत असाल तर म्हणजे मग प्रत्येकजण एक लँडस्केपिंग करतो आहे, एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधला आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधला एक जण आहे. तर असे एक ग्रुप करून तुम्ही काम केलं तर ते जास्त सोपं पडतं. पण अर्थातच लहान लेवलवर म्हणजे आता पुणे सोडून जर तुम्ही पुण्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेलात तर तिथे मे बी तुम्ही स्वतःचाही व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकाल. चांगला आर्किटेक्ट होणं म्हणजे हे मला अर्थात प्रत्येकाच्या त्या स्वभावावर अवलंबून आहे असं मला वाटतं. पण प्रत्येक आर्किटेक्टनी हा विचार निश्चित केला पाहिजे आता यापुढे की आपली बिल्डिंग ही आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाला घातक तर नाही ना, आणि आपल्या इथल्या हवामानाचा विचार करून डिझाईन करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता जे पूर्ण ग्लास फसाड्स म्हणजे पूर्ण एलिव्हेशनला पुढच्या बाजूला मोठ्याल्या काचेच्या भिंती असतात समज, तर त्या आपल्या हवामानाला प्रतिकूलच आहेत. म्हणजे त्या इथे अजिबातच चांगल्या नाहीत, कारण आपल्या इथे उष्ण हवामान आहे, ऊन इतकं असतं, त्यामुळे इतकं आतलं तापतं आणि मग ते तापतं म्हणून आत तुम्ही जास्त पॉवरफुल AC तुम्हाला लागतो, ज्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीचा अर्थातच जास्त कन्झम्पशन होतं. तर अशा सगळ्या बाबींचा विचार या पुढच्या आर्किटेक्ट्सने जरूर करावा असं मला वाटतं. आज अदिती नावगिरे मॅडम आपल्या इथे आल्या आणि त्यांनी आर्किटेक्चरविषयी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने धन्यवाद.